नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, भारतीय जनसंघ स्थापना केला. ऑप्शन क्रमांक 2, काश्मीरचा तुरुंगात मृत्यू. तर ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही सत्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 3, लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? हरित लेख प्रणाली म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कशाचा विचार केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, प्रदूषण व पर्यावरणीय हानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तुर्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नात महागाई वाढतेच हे दर्शवणारा आलेख म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3, फिलिप्स वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? माउंट बॅटन योजना केव्हा जाहीर झाली? तर ऑप्शन क्रमांक 4, 3 जून 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? जिल्हा अधिकारी या पदाची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1772 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, नवाब विकर उल मुल्क मुस्ताक हुसेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, हिंदी लोक हिंदुस्थानात जगातील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारत मंत्री बर्कनहड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? तर ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड डफरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोण हिंदुस्थानी अधिकारी नेमले? लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले? तर ऑप्शन क्रमांक 3, दरोगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी पहिली भारतीय राज्य बनले आहे? कोणते राज्य हेल्थ केअर क्षेत्रात ड्रोन आणणारी भारतीय राज्य बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचार आणि सभा या संस्थांच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2, लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, नारायण मेघाजी लोखंडे यांना कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3, दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतीय क्रांतिकारकांची आई म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, मॅडम कामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या
संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? भारतात कोणत्या प्रकारच्या लोकशाहीची व्यवस्था केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? संविधान मसुदा समितीसमोर प्रस्तावना कोणी सादर केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? भारत सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राजकोषीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. सरकाराचे राजकोषीय धोरण म्हणजेच सरकाराचे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थसंकल्पनीय धोरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वीडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? भारतात मध्यवर्ती बँकेचे स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकलागन समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 कंपोस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 लोकायुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? लोकायुक्त कायदा डॅश डॅश साली केला गेला? तर ऑप्शन क्रमांक 4 2013 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? 1902 साली शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटी अधिवेशन कुठे भरले? 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले? तर ऑप्शन क्रमांक 1 कराची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? हरित क्रांतीच्या काळात डॅश डॅश हे भारताचे अन्न मंत्री होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सी सुब्रमण्यम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? पुढीलपैकी कोणी वुई हे पुस्तक लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 माधव सदाशिव गोळवलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅश डॅश म्हणून केले? तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू लिबरल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? पुढीलपैकी कोणती बँक 1969 साली राष्ट्रीयकृत झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कॅनरा बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक डॅश डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंतराव फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? दाढी करताना कोणता अर्थ वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त
हृदयातून किती वेळा जाते? मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गोरखपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? भारतातील किती राज्यांची सीमा भूतान या देशाला संलग्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? साने गुरुजींनी कोणते मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केले? तर ऑप्शन क्रमांक श्री विठ्ठल मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? हैदराबाद संस्थानात वंदे मातरम आंदोलन प्रथम कोणत्या शहरात सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. वृत्तपत्र व संपादक बाबत चुकीचे विधान ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. ऑप्शन क्रमांक 2 जागरूक वालचंद कोठारी. ऑप्शन क्रमांक 3 इंदुप्रकाश विष्णू परसराम पंडित. तर ऑप्शन क्रमांक 4 सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्यच नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? संपूर्ण अहिंसा केवळ अयोग्य नव्हे तर अनैतिक आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 1 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 धोंडो केशव कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल.